बघणार यार, बघा साखरपुड्याला येणार नाही तर या साखरपुड्याला सगळ्याही या. 14 तारखेला साखरपुडा गुरुवारी हे ना, आता गुरुवारी साखरपुडा. गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता उठल्या तरी पण सकाळचं वाजलं 10:30 वाजलेलं. आता उठल्या म्हणजे सकाळचे थोडं लवकर उठलेलो, थोडीफार कामं होती ती करून घेतली. थोडं आंबं परलं, थोडं काजू परलं, तर मस्त चहा पिऊन झिल्ला, अंग धुवून झिल्ला. तर 4-5 दिवसानंतर व्हिडिओ मी चालू केलेला. 4-5 दिवस थोडा आराम केला, रिलॅक्स. बरं आराम करू दे बरं थोडा. आजपासून व्हिडिओ चालू केलेला तर आता लवकर बंद काही होणार नाही. तर सकाळी सगळी आपला दिना मामा आलेला करू दे ना. कवा शिकन शिकन गाव मा शिकन श्री गाव देठ प्रसन्न राहणार कोळेगाव. शंकर बाबा एकच वादा. तुम्हाला काय बोलत असेल ते विषय करा. काय कोण तू? आम्ही बरा साप आहे. कुठला साप? हो मट्टीचे निघताय ना, हो साप आहे. साप आहे तो मग डस्टिंग कवा तसा फिर जरा असा कवा जे जुने डोकरं होतं आपले ते असं डोल्या कानामध्ये असं पैसे घालायचे. ते दिना मामा गेला. बरेच जणांची मी असं काही जण इथं. आता आपली धावपळ जरा चालू होणार आहे, कारण की पाणी अवघे 15 ते 20 दिवसामध्ये पाणी आपला पडायचा चालू होणार आहे. तर त्यासाठी सगळी धावपळ आपल्याला चालू करायची. आता घरावर ताडपत्री, दुकानावर ताडपत्री, सफरा बांधायचा, जिथे तिथं सगळा करायचा, सगळा घर साफसफाई करायचा, घर अख्खा आत्माशा धुवून काढायचा, भांडी चादरी सगळा A to Z सगळी कामाबारी या उगे 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला फायनल करायची आहेत. आणि गुरुवारी जायचा ताडपत्री आणायला वाशीला. 50 आणायचा हे चालीपासून तर ते चालीपर्यंत. ते दिवशी जी पत्रा आणली तशीच जे मिस्त्रीला काम दिलता तो काही अजूनपर्यंत गावालाच राहिला नाही, म्हणून थांबून ठेवले. बरं 20 दिवसात फायनल करून टाकून. आता कसा पाणी पडला तर डायरेक्ट पत्रा खाली येते, कारण की ती पत्रा नरामत कुसली बरेच वर्ष झाली त्याचे मुला. तर आता ही कामं आहेत बरं. आज बरं फायनल, आज नाही सॉरी, हे 15 ते 20 दिवसामध्ये फायनल करून टाकून द्यावं. बरं तुझा फोन तिथंच आहे, महाराज थोडी आहे. बघ तर साई तिथंच आहे बघ. चला या जायला निघू. पहिले तर बरं आपल्याला लाकडं आणायची आहेत, ती लाकडं आणून जाऊ. ती बघा ती मांडवाची लाकडं जशात तशी ठेवल्यात, त्यांना बरं मक्षात ताडपत्री बरं गुंडलून जाऊ. चला आता जायला निघू. हे बघा सगळं बांबू गाडीमध्ये लोड केलेलं आहेत. तर आता मी जायला निघतो. पैसे तर दिलेले आहेत. चला 10 रुपये दिले. चला या आता आले आपण दुसरे वखारीमध्ये आल्या, सॉरी तिसरे. पहिले एक गेलो वासा आणायला पहिले, दुसरे गेलो हे आणलं मोठं, कारण की तिथं बारकं नव्हतं. आता बारकं घ्यायसाठी आपण दुसरे वखारीमध्ये आल्या. हे बघा ही तिसरी वखार, सॉरी तिसरी आहे. हे बांबू हट टाकून जाऊ बरं, जायला निघू. चला या पोचलो, घरा पोचल्यावर जागवार आपली इथं ठेवली. तर आता जायचं आपल्याला कुठं तुम्हाला सांगतो. चला आता जायचं आपल्याला आईला घेऊन दातांच्या दवाखान्यामध्ये. तिचा मागं जर तुम्हाला सांगितलं की दात ती साफ करायची आहे, त्यांनी सिमेंट भरून वर्षात कॅब लावणार आहे, तर तिकडे घेऊन तिला जायचा. माझा अवतार बघ कसा दिसतं, खतरनाक. मला असं वाटतं की भंगार उचला गेलता की असा, म्हणून मी कुठं भारी कपडे घालत नाही. उदाहरण मी कसं माहिती का, कुठं भिजेल ना मी काही जागा समजा तिथं धूल मला तिथं बसायचा, मी ती धूल साफ करायची मागे लागत नाही. आता धूल साफ करायला गेलो, हातानं साफ करायला गेलो तरी हात मागतील, तेच हात वापस कपड्याला लावीन. त्यापेक्षा मी डायरेक्ट असं जाऊन धुलीवर बसतो, मला काहीच वाटत नाही. म्हणून मी चांगलं कपडा लवकर घालीत नाही, आपलं ते घाला निघा. आता गेल्या घरात जायला निघू. दवाखान्यामध्ये पोचल्यावर आईची चालू होते साईडला ट्रीटमेंट करता. झोपले मस्त आरामात. येस आपला लोडा. अरे एक करतं एक पारत, एक टाक, एक आता एकच घेऊन जा. झाडाला पाणी टाकायचा होता खाली टाकतं. हां भरला त्याला. हुशार आहे रे, लय हुशार आहे. भरला बाबा बस ना, जा आता घेऊन टाक. जा लवकर. भरला ना, अजून किती भरतं. बस जा झाडानं टाक.
जा. अरे भरला ना बाबा, भरला ना. असं घे घे, झाडान टाक. चल झाडान टाक, झाडान टाक. नको खेळ मग. मी इथं जाऊ. खेळू दे खेळू दे. पाणी थांब थांब. खपला पाणी, खपला खपला पाणी. आईला सांगते काढून दे, आईला सांगते काढून दे. तो बरोबर जेवल त्याला. आई दे त्याला काढून. पाणी भरला बी नाही. खेळायला पाणी. आता नाही देणार, आता देणार नाही आई तुला. चला या, जसा मी तुम्हाला सांगितला का आपली आजूबाजू ही सगळी साफसफाई करून घ्यायची. कसा पावसाळ्यात जनावर येऊन बसतं आणि त्याचा त्रास आपल्याला झेलायला लागतं. कुठं एकूच चावला तर एकाचा दोन होऊन, त्यासाठी 2 जणांना बोलवल्यान. आपले दादाची भट्टी होती, त्यांना बोलवल्यान दोघांना सॉरी 3 जण. त्यांना सांगितलं की बाबा हे तोडून द्या आणि कचरा लागला काढा. दादाची माणसं आत ना, ती नाही कावा बोलत नाही आपल्याला, लगेच ती येतात. मग लगेच झाली का ना कामाला. सगळा जिच्छे तिथं केला जाईल. सगळं साफ, बाजूबाजूचं सगळं साफ केलेलं आहे. आपल्यामुळं कोणाला त्रास नको. तेच तो घर आमच्या भाऊबंधांचा घर आहे. 10 वाजता ते कसं जनावर कुठं यायला ते एकाचा 2 होते असं. हां यो झायाचा इकडे मग शाळेला आग लावायची. पंजा दिले, आवळा दिले त्यांना करासाठी. थोडा इकडेच. आणि जागवार आपली अजून काही झेलो नाही. जातावर अर्धा 1 तासान जाताव. 6 वाजल्यान तर आता मी माझी कामं करायला जायला निघतात. जसा तुम्हाला सांगला का आजूबाजू सगळी साफसफाई चालू केलेली आहे. कारण की पाऊस अवघे तोंडावर येलेला, म्हणजे आपले 15 ते 20 दिवस पाऊस यायला बाकी आहे. तर आता मी जायला निघतो. ते नको. तर आता मी जायला निघतो. चालल्या सापरा बांधायला. मग पुढे गेल्यावर सांगतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला या, जायला निघलो. आणि इथं सगळं मेट्रोचं काम बनतं. आपला उंबारलीमध्ये. आणि उंबारलीमध्ये बघा मेट्रोचं सगळं ढाचे ते उभं केल्या, म्हणजे रेडी करून ठेवलेलं. उंबारलीमध्ये सगळं बनतात. ते सगळं दिसतात का तुम्हाला? अरे इकडं दाखव ना, तिकडं काय इकडं इकडं. हां हे बघा हे सगळं मेट्रोचं. चला या वरती ना, वरती सगळे बघा MMRDA सगळं MMRDAचं काम आहे. चला चला या, पोचलेलो आहो आपण. तर आल्या पहिली बार मी हल्ले नाश्ता सगळ्यांसाठी मस्त समोसा पावत गरमागरम खाऊन जाव. बघा पहिल्यांदा आपला गोलूबाई कसा काम करतं. मेहनत धंदा करायचा तर मेहनत करायला लागेल, नाही करावा. तिथं खड्डा मारायची गरजच नाही, कारण की माती का बोलतात ही. हां सगळा बिल्डिंगचा मटेरियल आहे हो, त्याच्यामुळं. चला तुम्हाला बनल्यावर दाखवता. पहिले वडापाव समोसा पाव खाऊन जाऊ. चला सापरा आपला उभा राहिलेला, अर्धा राहिले अर्धा आपला बाकी. रथचा टाईम म्हणून व्हिडिओ तेवढा खास दिसत नाही काही. आपले संदीप शेटला पण इथं बोलवले लावा सापरा बांधासाठी. आम्ही 2 जण चिंध्या द्यायला आणि बांबू हातान द्यायला. चला आपला बी काम झालेलं आहे. हां अर्धा बाकी आहे. मंडपवाले पुन्हा जास्ती 15 ते 20 मिनटाचं काम आहे. लगेच घराला. हां लगेच पक्का. चला या, आपला सापरा उभा राहिलेला. जी ताडपत्री बांधायची ती बरं उद्या परवा बांधू. अजून बराच काम आहे, कारण की कोबा करायचा आहे. साईडून सगळं हे कापायचं. तर आता बरं हे सगळं कापून घेता ना, घरात जाऊन मस्त जेवून झोपता. सकाळचे आपल्या उठून दुकानावर यायचं, बरोबर की नाही. चला आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. तुम्ही माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल
तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज आमचा जिवलग मित्र आलेला तिकडे बघणार आहे यार. बघा साखरपुड्याला येणार नाही तर या साखरपुड्याला सगळ्याही या. 14 तारखेला साखरपुडा गुरुवारी हे ना आता गुरुवारी साखरपुडा. स्माइल वा बाबो, स्माइल नाही किसका. 14 तारखेला आपला देवीचा पाडा म्हणजे आपला ठाकुर्ली तिथे आता साखरपुडा आहे. तर सगळे आवर्जून साखरपुड्याला या. संध्याकाळचा साखरपुडा असणार 6 वाजता. सगळी उपस्थिती असणार आहे मित्रमंडळींची. सगळं माझं मित्र तिथं आता बघायला भेटतील मला. हे किती लाजतं बघ नाही का रे असं लाजतं.